भोकर येथे भेसळयुक्त खतांची विक्री करणाऱ्यावर कृषी विभागाची मोठी कारवाई. 7,08,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. भोकर तालुक्यातील मौजे, बल्लाळ, तांडा येथे भेसळयुक्त रासायनिक खताची अनधिकृत व बेकायदेशीर विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे संयुक्त धाड टाकून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईत एकूण 7,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपी विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बल्लाळ तांडा येथील श्रीदेवी लक्ष्मण चव्हाण यांच्या घरासमोर विनापरवाना तसेच विनाई पॉस प्रणालीद्वारे डुप्लिकेट NPK 2020-013 रासायनिक खताची विक्री सुरू असल्याची माहिती जिल्हा व विभागीय भरारी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता अशोक लीलँड क्रमांक MH26BE 9407 या वाहनामध्ये भेसळयुक्त रासायनिक खताचा मोठा साठा आढळून आला. या कारवाई दरम्यान NPK 2020-013 या प्रकारच्या 60 पोत्यांचा साठा जप्त करण्यात आला. प्रत्येकी 50 किलो वजनाचा या खताचा पोत्याची किंमत सुमारे 1,08,000 रुपये इतकी असून वाहतूक करणाऱ्या वाहनाची अंदाजे किंमत 6 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण 7,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून भोकर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी बालाजी माणिक करंडेकर राहणार भोकर यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही संयुक्त कारवाई विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील गुणनियंत्रण तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, जिल्हास्तरीय भरारी पथकाचे अध्यक्ष सचिन कपाळे, मोहीम अधिकारी अमोल पेकम, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषी अधिकारी गुण नियंत्रण संदीप पोस्केवार, गुण नियंत्रण निरीक्षण PM केंद्रेकर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने केली. दरम्यान जिल्ह्यात कुठेही रासायनिक खताची जादा दराने विक्री, विनापरवाना विक्री अथवा उपलब्ध साठा असूनही विक्री न केल्याचे प्रकार आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी केवळ परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच खते व इतर कृषी निविष्ठांची खरेदी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.